नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे बावडा केसरीचं. हे ओपनचं मैदान चालू आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये आत्ता सध्याला 20 गट पाळले आहेत. मैदानात 44 गट पाळताना दिसणार आहेत आपल्याला. STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. गट क्रमांक 1चा निकाल घेतोय. एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळताना दिसली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पाळला. आज प्रथमच पहिल्याच गटात पाळला आणि त्याचा आज पहिरेकरी होता. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कोरेगावकरांचा एक टॉपचा नंदी भवानी आणि बकासूरची गाडी जी आहे त्या आज मैदानामध्ये सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप चांगलं स्पीड लागली, गाडीचं दहशत होती. गाडीला म्हणजे गटात कोणी गाडी झुपली नाही कोणाची, म्हणजे बकासूरच्या गटात गाडी कोणी झुपली नाही आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. खूप छान गाडी पाहिली. आजच्या मैदानावर प्रबळ दावेदार आहे ही गाडी. बघूया कशा पद्धतीने ही गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये सेमीसाठी पळते कशी. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि भवानी यांना. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी संघर्ष योद्धा बुलेट पाळला आणि त्या बुलेटसोबत वडकीकरांचा चॉकलेट पाळला. सुंदर अशी गाडी जी आहे ती संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. बुलेट आज संघर्ष योद्धा आज चांगल्या स्पीडनं पाळला आहे. बघूया आज गाडी 100% फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे बुलेटची. बघूया काय होते. गट क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. पारगावकरांचा आमदार पळताना दिसला आणि त्या आमदारसोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी मथुर फॅन महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने गाडी पाळली. बैलांची नावे काही समजली नाही तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल. 5मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी लिंबकरांचा बाजीराव पाळला आणि बाजीरावसोबत कोण पाळला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय. आजच्या मैदानात गट क्रमांक 7चा निकाल. 7मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तास क्रमांक 4वरून गाडी पाळली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची एक मोठी खरेदी 92 लाखाची असा हा मल्हार पाळला आणि त्या मल्हारसोबत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कासेगावचा मैदानात फायनलला राहिलेला, तसेच प्रत्येक मैदानामध्ये फायनलला राहतोय आणि असा हा निमगावचा सावकार आणि मल्हारची गाडी आज पाळली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते. आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानात फायनल असणारे असे हे भैया ड्रायव्हर वाटेगावकर. खूप छान गाडी पाळली. बघूया गाडी कोणाचा फोन आला मध्येच. ही गाडी चांगली पाळली. बघूया कशा पद्धतीनं गाडी जी आहे ती फायनल सेमीसाठी पळते. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल राहिला राव. 6मध्ये सुंदरशी गाडी पाळली. तास क्रमांक 6वरून धावली की सुंदर राजा फॅन शिरसुबळ यांच्या नावाने गाडी पाळली. खूप चांगली गाडी पाळली. गट क्रमांक 7मध्ये मल्हार आणि सावकारची गाडी पाळली. गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 4वरून सेवा पळाला आणि तात्यांचा वजीर पाळला. सुभाष तात्या बांगडे यांचा वजीर आणि मथुर सेवा ही जोडी पाळली होती देगावच्या मैदानामध्ये. त्यातला सेवा पाळला. सुंदर अशी गाडी संतू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. खूप सारे शुभेच्छा. गट क्रमांक 9मध्ये सुंदर अशी गाडी काय फोन करते ती माणसं. गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी किसना पळाला दैवत गोवेकर तसेच पृथ्वीराज खोटवळ यांचा आणि 40-72 नंद्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 10चा निकाल. 10मध्ये सुंदरशा गाड्या पळाल्या नाही आहेत. बाद झाला. विसापूरकरांचा कार्तिक होता त्यामध्ये. काय झालं काय कळलं, गाडी बाद झाली बहुतेक. गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेल्या गाडीचा 1 नंबर आला त्या गटामध्ये. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पाखरेची पाळली. हर्ष ड्रायव्हर यांनी सेमीसाठी गाडी पात्र केली. पाखऱ्यासोबत कोण पाळला काय माहीत नाही. गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी गरुड फॅन यांच्या नावाने गाडी पाळली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. गट क्रमांक 11मध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं कोण माहीत नाही मला कोण पाळलं. शिव आणि मंग्या जो घरणिकीच्या राजागत पळतो बघा तो दिसतो सेम तसा. गट क्रमांक 11मध्ये शिव आणि मंग्या ही गाडी पळताना दिसली आपल्याला. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 4वरून धावलेली गाडीचा प्रथम क्रमांक आला. गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी शिंदेवाडीकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत कोण पळाला कमेंट्समध्ये सांगा. गट 16चा निकाल. 16मध्ये खंड्या आणि बुलेटची गाडी सेमीसाठी पात्र. हा खंड्या दुसरा आणि बुलेटसुद्धा दुसरेच आहे. गट क्रमांक 17चा निकाल. 17मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. बादल आणि लक्ष्याची गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी साहेब्या जिंकला. साहेब्यासोबत कोण पाळला काय माहीत नाही, परंतु सिकंदर 81-81चा जो पराभव आहे तो गट क्रमांक 18मध्ये झालेला आहे. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी मोह पलविल यांचा 78-78 पक्ष पाळला आणि पक्षासोबत कोण पाळला जरा कमेंट्समध्ये सांगा. 20चा निकाल जरा कमेंट्समध्ये सांगू शकता. हे होते मैदानाचे 1 ते 20चे निकाल आणि STC लाईव्हवरती मैदान चालू आहे. चांगले टॉपचे नामांकित नंदी त्या मैदानामध्ये आहेत आणि चिक्की आहे राहिना आहे. जरा सांगा कमेंट्समध्ये तुम्ही कुठले नंदी जे आहेत ते 20 नंतर कुठले नंदी कुठल्या गटात पास झालेले आहेत. हे होते आजच्या 1 ते 20 गटाचे निकाल. धन्यवाद.